श्री सद्गुरुचरित्र अध्याय 52 1पंचाशध्याय सारे अवतरणिका नाम। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री सद्गुरुदेव दत्तात्रेय चरणा विद्याय नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै सद्गुरुवे नमः। ओम श्रोते व्हावे सावधान। सद्गुरुचरित्र अध्याय 51 एकोणी नामधारकाचे मन ब्रह्मानंदी निमग्न पै सेऊनी सद्गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत अंगी धर्म पुलकाकित रोमांचक ही उठती कंठ झाला सदातीत गात्रे झाली संकपित विवर्ण भासे लोकात नेत्री भाती प्रेमधारा समाधी सुखे न बोले देह अनुमात्र न हाले सात्विक अष्टभाव उदेले नामधारक शिष्याचे देखोनी सिद्ध सुखावली समाधी लागली याची म्हणती सावध करावा मागुती लोकापकारणे म्हणून हस्ते कुरवळती प्रेमभाव अलिंगती देहावर येई म्हणती ऐक बाळा शिष्योत्तमा तू तरलासी भवसागरी रासी ऐसा समाधीस्त जरी ज्ञान राहील तुझ्या उदरी लोक तरती कैसे मग या करणे अंतकरणी दृढता असावी सद्गुरुचरणी बाह्य देहाची रहाटणी शास्त्राधारे करावी तुवा विचारले म्हणून आम्हा आठवली अमृताची वाणी त्रापय यात्रे करी हानी ऐशी अनुपम्या प्रगटली तुझमुळे आम्हा आठवले तुवा आम्ही बर्वे केले त्वाही एकाग्रत्वे ऐकले आता हेच विस्तारी नामधारक ऐशिया परी सिद्ध मने सांगती परोपरी मग ती नेत्रोमिलन करी कर जोडून उभा ठाके म्हणे कृपेचे तारू तूच विश्वास आधारू भवसागर पैल पारू तूच करसी सद्गुरु राया असे नामधारक विनवित सिद्धाचे चरणी लागत म्हणे सद्गुरु चरित्रामृत अवतरणिका मज सांगा या सद्गुरु चरित्रामृती अमृताहुनी परमामृती भक्तजनांची मनोवृत्ती बुडी देऊनी स्थिरावली मी अतृप्त आहे अजून हेची कथा पुन्हा सुचवून अक्षयामृत पाजून आनंदसागरी मज ठेवा बहु औषधीचे सार काढून त्रैलोक्य चिंतामणी रसायन संग्रह करती विलक्षण तैसे सार मज सांगा ऐकोनी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची या मना म्हणती बाळका तुझी वासना अखंड राहो सद्गुरुचरित्री सद्गुरुचरित्राची ऐका सांगेन आता अवतरणिका प्रथमापासून सारांशनिका 51 अध्यायापर्यंत प्रथम अध्यायी मंगलाचरण मुख्य देवताचे असे स्मरण सद्गुरु मूर्तीचे दर्शन भक्ताप्रती झाले द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती चारी युगाचे भाव कथती सद्गुरु सेवा दीपकाप्रती घडली ऐसे कथियले नामधारक अमरजा संगमा सद्गुरु नेती आपले धामा अंबरीश दुर्वास यांना महिमा तृतीयाध्यायी कथियला चतुर्थाध्यायी अनुसयेप्रती छळावया त्रिमूर्ती येती परितियेचे पुत्र होती स्तनपान करती आनंदे पंचमी दत्तात्रेय धरी स्वये अवतारपीठापुरी श्रीपाद श्रीवल्लभ नामधारी तीर्थयात्रेस निघाले सहाव्यात लिंग घेऊनी रावण जाता गोकर्णी विघ्न हरे विघ्न करुनी स्थापना केली तयाची गोकर्ण महिमा असंख्यात रायाप्रती गौतम सांगत चांडाळी उद्धारिती अकस्मात सातवे अध्यायी वर्णती माता पुत्र जीव देती होती तयाप्रती सद्गुरु कथा सांगती शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करते अष्टमी नवमाध्यायी रजकाप्रती कृपाळू सद्गुरु राज्य देती दर्शन देऊन म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करी वदती सद्गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती दशमाध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी नरसिंह सरस्वती तिजे उदरी एकादशी अवतरले द्वादशाध्यायी मातेप्रती ज्ञान कथुनी पुत्र देती काशी क्षेत्री संन्याय घेती यात्रा करती उत्तरेची माता पित्याचे करंजपुरी भेटूनी येती गोदातिरी कुशी व्यथेच्या विप्रावरी कृपा करती त्रयोदशी क्रूर यवनाचे करुणी शासन सायन देवास वरदान देती सद्गुरु कृपा करोनी 14व्या अध्यायी पंचदशी सद्गुरु मूर्ती तीर्थे सांगती शिष्याप्रती यात्रे दौडून गुप्त होती वैजनाती सद्गुरु षोडशा ब्राह्मणा सद्गुरु भक्ती कथून दिदली ज्ञानशक्ती सद्गुरु आले भिल्लवडी प्रती भुवनेश्वरी सनिध
भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जीवा छेदोनी करी अर्पण, त्याच सद्गुरूंनी विद्या देऊन धन्य केली सप्तदशी. घेवडा उठून दारिद्र्याचा कुंभ दिला हेमाचा, वर्णिला प्रताप सद्गुरूचा अष्टादशाध्यायात. औदुंबराचे करुणी वर्णन, योगिनीस देऊन वरदान, गागणापुरास आपण 19 सद्गुरू गेले. स्त्रियेचा समज दवडून पुत्र दिले तिला 2, एक मरता कथिती ज्ञान सिद्ध रूपे 20व्यात. तेची कथा 21 प्रेत आणिले औदुंबरापाशी, सद्गुरू येऊन तेथे निशी. पुत्र उठवती कृपाळू, भिक्षा दारिद्र्य घरी घेती, त्याची वंद्या महिषी होती 30 करून दुग्धवती. 22व्यात वर दिला 23व्यात सद्गुरूस, राजा नेई गंगनापुरास, तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी सद्गुरू निंदा. भेटी जाती त्रिविक्रमा, दाविती विश्वरूप महिमा, विप्र लागे सद्गुरू पादपद्मा. 24व्यात वर देती. म्लेच्छा पुढे वेद म्हणती, विप्र ते त्रिविक्रमा छळती, त्यास घेऊन सांगतो सद्गुरूपाशी आला 25. 26व्यात तया ब्राह्मण, सद्गुरू सांगती वेदरचना, त्यागा म्हणती वाद कल्पना, परी ते उन्मत नायकती. 27 अनुनी पतिता, विप्रासी वेदवाद करिता, कुंठित करुणी शापग्रस्ता, ब्रह्म राक्षस त्या केले. 28 तया पतिता, धर्माधर्म सांगोनी कथा, पुनरोपी देऊन पतितावस्था गृहाप्रती दवडिता. 19 भस्म प्रभाव, त्रिविक्रमा कथिती सद्गुरू राव, राक्षसा उद्धारी वामदेव, हा इतिहास तयाचिया. 30 अध्यायी पतिमर्दी, तयाची स्त्री करी बहु अकांता, 30 सद्गुरू नाना कथा, कथोनी शांतवू पाहती. 31व्यात तेची कथा, पतिव्रतेचे धर्म सांगता, सहगमन प्रकार वेदिता, ते स्त्रियेचे जगद्गुरू. सहगमनी निघती सती, सद्गुरूस झाली नमस्कारती, आशीर्वाद देऊन तिचा पती. 22व्यात उठविला. 23व्यात रुद्राक्ष धारण, कथा कुकुट मर्कट दोघे जण, वैशेचे कथन, करती राया ते पराशर. रुद्राक्ष महिमा वर्णन. 34व्यात निरूपण, राजपुत्र केला संजीवन, नारद भेटले राया ते. पंचत्री प्रसंगात, कचदेव देवयानी कथा वर्तत, आणिक सोमवार व्रत सिमिंतिनीच्या प्रसंगे. 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मण, स्त्रियेने नेले परान्न भोजना, कंटाळून करती सद्गुरू चरणा, त्याला कर्म मार्ग सांगती. 37 नाना धर्म, विप्रा सांगोनी ब्रह्मकर्म, प्रसन्न होऊनी वर उत्तम देती सद्गुरू तया ते. 38 भास्कर ब्राह्मण, तिघापुरते शिजवी अन्न, जेविले बहु ब्राह्मण, आणिक गावचे शूद्रादी. सोमनाथाची कथा युती, 60 वर्षाची वंद्या होती, 30 दिदली पुत्र संतती. 39 अध्यायी. नरहरी करवी शुक्र काष्टा, अर्चहुनी दवडले त्याच्या कृष्टा, शबर कथा शिष्य वशिष्ठा. 40व्यात सांगती. 41 सायनदेव, हस्ते घेती सद्गुरू सेवा, ईश्वर पार्वती संवाद बर्वा, काशी यात्रा निरूपण. पुत्र कलेत्रेसी सायनदेव, येऊनी करती सद्गुरू स्तवन, त्याला कथिती यात्रा भाव, वरही देती. 41 42 अनंत व्रत, धर्मराया कृष्ण सांगत, तेची कथा सायनदेवा प्रत, सांगोनी व्रत करविती. 43 तंतुकार भक्तासी, श्रीपर्वत दाऊन क्षणेसी, शिवरात्री पुण्य कथा त्यासी, विमर्शन राजाची कथियेली. 44 कुष्टी ब्राह्मण, आला तुळजापुराहून, त्याला करून संगमस्थान, कुष्ठ नासूनी ज्ञान देती. कल्लेश्वर हिपरंगे ग्रामास, सद्गुरू नेती नरहरी कवीस, आपला शिष्य करती त्यास. 45 अध्यायी. 46 दिवाळी सण, सद्गुरू आमंत्रती 7 जण, तितकी रूपे धरून आपण गेले मठीही राहिले. 47 शूद्र शेती, त्याचा जोंधळा कापून टाकती, शतगुणे पिकवून पुढती, आनंद विले तया ते. 48 सद्गुरुमूर्ती, अमरजा संगमा महात्म कथिती, स्नान करवून दवडती, कुष्ठ देवार्जती रत्नाबाईचे. ईश्वर पार्वती संवाद शूद्र, मंत्रराज सद्गुरू गीता प्रसिद्ध, नामधारक सांगे सिद्धा. 49 अध्यायी. म्लेच्छाचा स्फोटक दवडती, भक्तिस्तव त्याचे नगरा जाती, पुढे स्त्री पर्वती भेटो म्हणती. 50 अध्यायी. 51 सद्गुरुमूर्ती, देखोनी शिती, पाप प्रवृत्ती उपद्रविती, नानायती, म्हणून गुप्त रूपे राहावे.
ऐसा करुणी निर्धान शिष्याशी सांगती सद्गुरुवर, आजी आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी. ऐसे ऐकून भक्तजन मनी होती अति उद्विग्न, शोक करती आक्रोंदन सद्गुरुचरणी लोळती. इतके पाहून सद्गुरुमूर्ती वरद हस्ते तया कुरवळती, मंत्रजनी धरा आकस्ती मठ यामी राहोनिया. ऐसे बोलून शिष्याशी सद्गुरु गेले कर्दळी वनासी, नाविक मुखे सांगोनी गोष्टीसी निजांदी निमग्न होती. ऐसे अपार सद्गुरुचरित्र आनंद कथा परमपवित्र त्याचे 51 अध्याय मात्र प्रस्तुत कथेले तुझ लागे. सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथिली अवतरणिका, सद्गुरु गेले वाटती लोका परी, सद्गुरु गुप्त असती गांगणापुरी. कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून सद्गुरु गुप्त झाले, भक्तजनास जैसे पाहिले तैसेच भेटती अद्यापी. हे अवतरणिका सिद्ध मला सद्गुरु भेटती जपे त्याला, ऐसे भावार्थ असे आपला वैसी कार्य संपादिती. नामधारक तू शिष्य भला, अवतारणिकेचा प्रश्न केला म्हणून इतिहास सारांशाला पुनः वदलो सतशिष्या. पूर्वी ऐकले असेल कानी त्याचे तात्काळ येईल ध्यानी, इतर इच्छा होतील मनी सद्गुरु श्रवणांनी. ऐसी अवतारणिका जाण तुझ कथिली कथांची खूण, असे सतेत करता स्मरण कथा अनुक्रमे स्मरत असे. ऐसे वदे सिद्ध मुनी नामधारक लागे चरणी, विनवत असे कर जोडोनी तुझे चरण सर्वसिद्धी. आता असे विनवणी सद्गुरु सप्तपारायण किती वाचावे प्रतिदिनी, हे मज सांगा सद्गुरुराया. सद्गुरु म्हणती नामधारका तुवा प्रश्न केला निका, परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्न करोनिया. अंतःकरण असता पवित्र सरदा सर्व काळ वाचावे सद्गुरुचरित्र, सौख्य होय प्राप्त सद्गुरु कृपे करून. ऐसे सिद्धाचे वचन ऐकोनी नामधारक लागे चरणी, म्हणे बाळाची आळी पुरवणी कृतकृत्य केले सद्गुरुराया. स्तोत्रे म्हणती वंदुन पायी, सद्गुरु केली बहु नवलाई, बाळका अमृत पाजी आई तैसे आम्हा पाजिले. प्रति अध्याय 1 ओवी, ओविली रत्नमाळा वरवी, मनाचे कंठी घालती पदवी, सर्वार्थाची पाववीत. सिद्धाचे वचन रत्नखाणी, त्यातून नामधारक रत्ने आणि 51 भरोनी रांजणी, भक्त याचका तोषविले. किंवा सिद्ध हा कल्पतरू, नामधारक पसरला करू, याचना करोनी परोपकारू, भक्ता करता बहु केला. किंवा सिद्ध मुनी बलाहक, नामधारक शिष्य चातक, मुख पसरोनी बिंदू एक, मागता अपार वर्षला. तेने भक्ता अभक्ता फुकांचा सकळा लाभ झाला अमृताचा, हृदय कोश खळजनांचा पाषाण समयी पाझरे. सद्गुरुरायाचे धरू चरण, सिद्ध मुनी करू वंदन, नामधारका करू नमन, ऐसे करी नारायणा. सद्गुरुरूपी नारायणा विश्वंभरादिनोद्वारणा, आपण आपली दावुनी खुणा, श्री सद्गुरु शिष्य रूपे क्रीडसी. इति श्री सद्गुरु चरित्रमृते प्रथम कथा कल्पतोरे नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधारक संवादे अवतरणिका नाम द्विपंचोशतमोऽध्याय. श्री सद्गुरु दत्तात्रेयर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.